हा जो तेल घाणा आहे तर ह्या स्वतः ताई चालवतात. तर पाहूया ताईचा. ताई सुरुवातीला तुमचा परिचय द्या. माझं नाव रोहिणी सुहासकुमार गवारे. आमच्या घाण्याचं नाव संत वामन भाऊ लाकडी तेल घाणा. तर ताई आम्हाला सांगा, आपला जो हा तेल घाणा आहे याची सुरुवात आपण कधी केली? 9 महिने झाले सुरू केलं. बरं, आपल्या ह्या लाकडी तेल घाण्यामध्ये कुठल्या प्रकारचे आपण तेल बनवलं जातं? तर करडीचं तेल बनवलं जातं, सूर्यफूल, शेंगदाणा, खोबरं, जिरे, मोहरी, म्हणजे सर्व प्रकारचे आपल्याकडे जेवढे तेलबिया आहेत त्यापासून निघणारं सर्व आपल्याकडे तेल भेटतं नैसर्गिक. तर ते आम्हाला सांगा, आपल्याकडं या तेल घाण्यामध्ये समजा बाहेरून जर आपण तेल बनवण्यासाठी शेंगदाणे किंवा जे तुमच्याकडं मोहरी असेल, तीळ असेल, ते जर बाहेरून आपण आणले तुम्ही बनवून देता? हो. तर कसं असतं ते जर तुम्ही शेंगदाणे घेऊन आले समजा तर आम्ही 25 रुपये आपले 20 रुपये किलोनी फक्त मेहनताने घेतो. बाकी पेंट तुम्हाला देतो आणि तेल पण तुम्हाला. तर आपल्याला इथं दिसत आहे, तर हे इथं 3 प्रकारचे आपल्याला घाणे दिसत आहे. तर यामध्ये हे कुठले कुठले प्रकारचे? म्हणजे त्याच्यात मी आता सध्या करडीचा घाणा चालू आहे. त्यात शेंगदाणा पण काढतो. दुसरं जर काही आलं तुम्ही घेतात. तर तुमच्याकडं जे तेल आहे तर या तेलामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत की म्हणजे कसं लिटर मध्ये, कसं तुम्ही विक्री कशी करता? हे आता करडीचं तेल आहे तर 300 रुपये लिटर मिळेल. आणि सूर्यफूल पण 300 आणि शेंगदाणा 250 आणि खोबऱ्याचं तेल 500 रुपये. तर आम्हाला सांगा, आपले हे जे तेल आहे तर हे तेल तुम्ही मार्केटमध्ये बाहेर विक्री करताय तर तुम्हाला इथं म्हणजे इथं नाही कस्टमर मी घरपोच करताय? हो, घरपोच पण करतो. 5 लिटरची जर हे असेल तर आम्ही घरपोच पण देतो. 5 लिटर जर ऑर्डर 5 लिटर 10 लिटर 5 लिटरच्या पुढे किती ऑर्डर असेल तर घरी पोहोच करतो. आणि लिटर 2 लिटर असेल तर कस्टमर जसं इथं येऊन नेल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या म्हणजे लक्षात येतं ना त्याचा खर्च, हे तेल काढायची पद्धत आणि आपल्या डोळ्यात देखत आपल्याला दिसतंय पण याच्यात ते भेसळ आहे का. बाहेरचं तेल जर घेतलं तर आपण त्याच्यामध्ये खूप प्रकारचे भेसळ तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेसळ आम्ही करीत नाही. समजा करणार नाही म्हणजे कुठल्याच तेल घाणे आहेत तर त्यामध्ये भेसळ नसते. तर याचं नावच आहे लाकडी तेल घाणा. यामध्ये मला वाटतंय लाकडी तेल घाण्यामध्ये 2-3 प्रकारचे म्हणजे घाणे आहेत की जसं की समजा काही म्हणजे लाकडाचं बनवलेलं असतं, काही ठिकाणी लोखंड असतं. लोखंडाची याच्यात तेल पण जास्त निघतं आणि त्याला भाव थोडा कमी देतो. लाकडाचं असल्यामुळे याच्यात तेल कमी निघतं ना, त्यामुळे भाव कमी करता येतो. आणि हे सर म्हणजे खाण्यासाठी एकदम चांगलं म्हणजे आरोग्यासाठी एकदम जसं आपलं नैसर्गिक आपल्या शेतामध्ये पिकलेलं जे हे असतं, शेंगदाणे असते, आपलं सूर्यफूल असतंय, तीळ असतंय, त्यापासून या तेल घाण्यामध्ये आपल्याला इथं दिसतंय. तर यामध्ये कुठलंही केमिकल युक्त असत म्हणजे कुठलीही भेसळ नाही. जसं आपलं आपण घरून शेंगदाणे आणले आपण ह्या घाण्यामध्ये टाकून आपल्याला आपल्या डोळ्यात देखत लावू इथं आपल्याला हे तेल निघतंय. यामध्ये कुठलाही असा आपल्याला भेसळयुक्त वापर केलेला दिसत नाही. तर ह्या ताई स्वतः हे तेल घाणा चालवतात. तर ताई आम्हाला सांगा, तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन कसा आला की आपण हा व्यवसाय टाकायचा आहे? कारण हे तेल जे बाहेरचं तेल आहे समजा त्याच्यापासून खूप म्हणजे वाईट परिणाम होईल. आणि आता समजा डॉक्टर लोकांचं म्हणणं आलं की तुम्ही लाकडी तेल घाण्याचं तेल वापरा, मग त्याच्यातून कल्पना सुचली समजा आपण करून बघू. समजा आता करडी, सूर्यफूल हे आपल्या शेतकऱ्याकडून भेटतं ना, एक तर शेतकऱ्याचाही फायदा होईल आणि त्याच्यातून आपला पण फायदा होईल. आपल्याकडं जे तुम्ही तेल बनवता, शेंगदाणे असेल, खोबरं असेल, तीळ असेल, जेवढे समजा कडधान्य असतील, तर हे तुम्ही कुठून मार्केटमधून घेताय? कसं आहे? शेतकऱ्याला सूर्यफूल शेतकऱ्याकडून खरेदी केलं. करडी आपल्याकडे भेटत नसल्यामुळे करडी आम्ही बाहेरून मार्केटमधून आणतो. आणि हे तीळ पण आम्ही शेतकऱ्याकडून आणि शेंगदाणे तर शेंगदाणा मार्केटमधून असतात. बरं, हे जे तेल निघतंय त्या तेलापासून जे वेस्टेज असतं समजा तिचं पेंट तयार होतं, तुमच्याकडे कसं आहे? पेंट तयार होती
तर पेंड तयार होती. तर शेंगदाण्याची पेंड शेतकरीच म्हणजे शेतकरी त्याला ग्राहक जास्त आहेत. म्हणजे आपल्या पशुधनासाठी समजा ती एकदम उपयुक्त आहे, त्यामध्ये कुठला वापर नाही आणि याच्यात 5% तेल जात असल्यामुळं पौष्टिक राहतं समजा जनावराला पौष्टिक. त्यामुळे ते शेतकऱ्याला पटवून दिल्यामुळे आता शेतकरीच पेंड घेऊन जातात. पटवून द्यायची गरजच नाही कारण आपल्याला समोर दिसतंय ना. म्हणजे त्याला सांगितलं की असं त्यांच्या समोरच काढल्यामुळे त्यांच्या लक्षात येते ना की जे कंपनी कोणती पेंड येते त्याच्यात काही तेल बिल येत नाही. याच्यात ही पेंड घेतली तर याच्यात लगेच तेल दिसतंय, लगेच आपल्याला तेल दिसतंय. आपण पाहू शकता की हे जे आपण तेल आपण या घाण्यामधून काढतो तर त्यामधून जे वेस्टेज निघतं तर ही अशी पेंड तयार होते समजा. तर ही पेंड आपण इथून खरेदी करू शकता, तेलही खरेदी करू शकता. तर ते आम्हाला सांगा, हे जे आपला तेल घाणा आहे तर या तेल घाण्यामध्ये मिनिमम म्हणजे जे आपण समजा तीळ असतील किंवा शेंगदाणे असतील तर याचं प्रमाण किती किती बसतं? याच्यामध्ये 17 किलो झाला. 17 किलो झाला. 17 किलो टाकायचं. करडी समजा भरडून करडी स्वतः जमत नाही. करडीची खाली मशीन आहे दुसरी. ती करडी भरडून त्याची तशी डाळ करावं. डाळ केल्याच्या नंतर 17 किलो ती डाळ त्याच्यात टाकायची. 17 किलो डाळ टाकल्यानंतर 1 लिटर पाणी टाकायचं त्याच्यावर. 1 लिटर पाणी टाकलं की 5-10 मिनिटात केले. तर आपलं जे शेंगदाणे आहेत कारण जास्त करून आपण म्हणजे शेंगदाण्याचंच तेल वापरतो. जास्त करून तेल घाण्यामध्ये जे आहेत लोक ते शेंगदाणे जसं ज्यांना आवडतं तसं वापरतो. पण आपण समजा यामध्ये 15 किलो शेंगदाणे टाकले तर त्यामध्ये किती तेल? 15 किलो जर शेंगदाणे टाकले तर त्याच्यात 7.5 किलो तेल. 7.5 किलो 6.5 किलो 6.5. तर तुम्ही सरासरी यामध्ये किती टाकताय? याच्यात 16 किलो 15-16 किलो येतात आणि त्याच्यात जर टाकलं तर 25 किलो. म्हणजे कुठल्या वेळामध्ये आपण कुठलंही तेल काढू शकतो का? म्हणजे तिन्ही वेळ नाही, कोणत्या याच्यात कोणतं तेल काढू शकतो. फक्त आपल्याकडे ग्राहकांची संख्या जास्त असल्यामुळे आपण समजा हे वाढवतो. तर आम्हाला सांगा, आपल्या हे ज्या तेल घाण्यामधून जे तेल येतं त्याची प्रक्रिया कशी आहे? प्रक्रिया म्हणजे आता हे तेल आपण घाणा टाकला त्याच्यातून 10 मिनिटात तेल येतं. आपण घाणा टाकायचं. हे तेल आम्ही टीप मध्ये 3 दिवस ठेवतो. 3 दिवस ठेवल्यानंतर याला कुठले फिल्टर बसवणार नाही. पूर्णपणे गाळ खाली बसतो. म्हणजे पूर्णपणे गाळ खाली बसतो. तेल वरती राहतं. तेल एकदम वरती राहतं. म्हणजे एकदम नैसर्गिक. एकदम नैसर्गिक. म्हणजे 10% टेम्परेचर पेक्षा जास्त गरम होत नाही ते. म्हणजे हाई ते सगळे आपले जे आपल्या शरीराला म्हणजे जे आपण त्यामध्ये जे कडधान्य टाकतो त्यामधून जेवढं आपल्याला प्रमाणात पाहिजे शरीराला तेवढं तेल आपल्याला त्यामधून भेटतं व्यवस्थित. तर ह्या ताई होत्या, आपण पाहिलं त्यांच्याकडून सविस्तर माहिती. तर त्यांचे जे आपण तेलाचे प्रकार आहेत ते पण पाहणार आहोत. त्याच्या किमती काय आहेत, कशा आहेत, तुम्हाला ते कसं उपलब्ध केलं जाईल तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पलीकडे त्यांचं ऑफिस आहे, तिथं पूर्ण त्यांचा सेटअप आहे तेलांचा ठेवलेला. तर पाहूया, चला पाहू. तर ताई, आपल्याकडे जे हे तेल बनवलं जातं तर इथं भरपूर प्रकारचे आपल्याला तेल दिसत आहेत. तर ह्याचा जो रेट आहे तर किती लिटरमध्ये कसा रेट आहे त्याची माहिती सांगा. शेंगदाणा तेल आहे. शेंगदाणा तेलाचा 250 रुपये किंमत आहे. त्याची पॅकिंग 5 लिटर मध्ये पण आहे, 15 लिटर मध्ये पण आहे, 10 लिटर मध्ये पण आहे. आता हे करडीचं तेल. करडीचं तेल 300 रुपये लिटर भाव आहे त्याचा. 5 लिटरचा पण आहे. 2 लिटर मध्ये देतो. 15 लिटर पर्यंत किती असेल तर ऑर्डर पूर्ण करतो. त्याच्यानंतर सूर्यफूल. हे सूर्यफूल तेल. सूर्यफूल तेलाचं 300 रुपयेच राहते. याचं पण लिटर मध्ये पण देतो. अर्धा लिटर पासून तर 15 लिटर पर्यंत 25 लिटर असू द्या. खोबऱ्याच्या तेलाची पॅकिंग आमच्याकडे 50 ग्राम पासून तर 5 लिटर पर्यंत. अजून आपल्याकडे दुसरे जे आहेत ते आपण. आणि आता हे तिळाचं तेल. तर तिळाचं तेलाची अर्धा लिटर पासून तर 5 लिटर पर्यंत पॅकिंग आहे आमच्याकडे. ह्याची काय प्राइस आहे? याची 500 रुपये लिटर. बरं ताई, आम्हाला सांगा, आपल्याकडं समजा संपूर्ण प्रकारचे तेल भेटतात तर यामध्ये सर्वात जास्त तुमच्याकडं म्हणजे विकलं जाणारं तेल कुठलं आहे? करडी आणि शेंगदाणा. तसं तर समजा सगळेच विकतात पण जास्त करून मागणी जास्त करडी आणि शेंगदाणा. जास्त मागणी करडीलाच. करडी आणि करडीच्या पाठीमागे शेंगदाणा. बरं, करडीचं जे तेल आहे ते कसं लिटर तुम्ही देताय? 300 रुपये लिटर.
आपल्याला इथं दिसतंय, पाहताय आपण, आपल्याला इथं सर्व प्रकारचे तेल आहेत. तर इथं 5 लिटर मध्ये आपल्याला सूर्यफूल तेल भेटल, 5 लिटर मध्ये आपल्याला शेंगदाणा तेल भेटेल, खोबऱ्याचं तेल भेटेल, करडई भेटेल. म्हणजे सर्व पॅकिंग आपल्याला इथं, म्हणजे जसं तुमची मागणी आहे त्यानुसार आपल्याला इथं तेल भेटतंय. तर इथं पाहू शकता आपल्याला एकदम असं पांढरं शुभ्र प्रकारचं हे जे तेल आहे, तर हे कसं खोबऱ्याचं एकदम असं नैसर्गिक ह्यामधून फ्लेवर येतोय की आपण आपल्याला दुकानामध्ये जर गेला तर आपण जर खोबऱ्याचं तेल घेतलं, पूर्ण असं नाकापाशी जरी पकडलं तरी त्याचा सेंट येत नाही पाहिजे तसा. आता हे साईडला ठेवलंय, पूर्ण पाहू शकता असं एकदम असं खोबऱ्यासारखं जसं आपलं नारळ असतं तसं हे पूर्णपणे दिसतंय आपल्याला. तर इतकं एकदम प्युअर नैसर्गिक जसं आहे तसं आपल्याला तेल या तेल घाण्यामध्ये भेटतंय. इथं सर्व प्रकारचे तेल आहेत. तर हे शेंगदाण्याचं तेल आपण पाहू शकता. आपण इथं छोट्या पण पॅकिंग आहेत, असं म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं आपल्याला इथं तेल भेटतंय. तर ताई आम्हाला सांगा, आपल्याकडे समजा बाहेरून समजा जे ग्राहक येत येतं, तर तुम्ही किती प्रमाणामध्ये त्यांना, म्हणजे किती किलो मध्ये कसं तुम्ही देताय? तुम्ही ग्राहक जर आला आम्हाला तर विचारलं तर आम्हाला किती समजा धान्य आणावं लागेल, तर आम्ही समजा तुम्हाला किमान 15 किलो शेंगदाणे आणायचे नंतर 15 किलो आणावं लागेल. आणि करडी जर आणायची असेल तर 15-20 किलो आणून भागत नाही, त्याने क्विंटल अर्धा क्विंटल तरी आणायला लागतं, कारण त्या भरडून घ्यावं लागतात ना त्यामुळे. ताई हे जे तेल आहे, तर हे तेल तुमचं पॅकिंग तिकडं त्याची प्रोसेस कशी तुम्ही सांगितली, पण हे किती दिवसानंतर तुम्ही पॅकिंग करताय तिकडे ठेवल्याच्या नंतर? घाण्यातून काढल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी आम्ही याला पॅकिंगला घेतो. 3ऱ्या दिवशी म्हणजे 3ऱ्या दिवशी एकदम पूर्णपणे तेल तयार होतं, स्वच्छ होऊन जातं. बरं, पूर्णपणे गाळ खाली बसून पूर्णपणे नैसर्गिक असं एकदम क्लिअर होतं. हा एकदम क्लिअर. आणि इथंच पॅकिंग करताय. तर आपल्याकडं सर्वात जास्त कुठल्या तेलाला मागणी आहे आणि सर्वात जास्त हायस्ट जी किंमत आहे ते कुठल्या तेलाची? सगळ्यात हायस्ट किंमत म्हणलं तर खोबऱ्याच्या तेलाची, आणि सगळ्यात जास्त मागणी म्हणलं तर मग करडीचं तेल आणि शेंगदाणा, खोबरं पण, आणि तिळाचं तेल. तिळाचं तेल पण चांगल्या पद्धतीचं, तिळाची आणि खोबऱ्याची एकच किंमत. तर आपलं जे हा संत वामन भाऊ तेलघाण्याचं नाव आहे, तर या तेलघाण्यामध्ये तुम्ही स्वतः पूर्ण तेलघाणा हँडल करताय. तुमच्या सोबत मदतीला कोण आहे? तर आपण इकडे पाहताय, तर त्यांच्या सोबत दुसऱ्या एक ताई आहे इथं. तर ताई ह्या दोघी जणी ह्या पूर्ण तेलघाण्याचं काम पाहताय. आपण बरेच तेलघाणे पाहिजे असतील प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये सध्या हे जे लाकडी तेलघाणे आहेत ते चालू झालेले आहेत. तर आपल्या बीड शहरामध्ये पण आपल्या चराटा फाट्यापाशी हा तेलघाणा चालू झालेला आहे आणि हा तेलघाणा ह्या ताई चालवतात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं सर्व जे तेलघाणे आहेत त्यामध्ये सरासरी आपल्याला म्हणजे पुरुषच पाहायला भेटतात. तर हा उद्योग आपण व्यवसाय आपल्या घरचे जे माता भगिनी असतात, गृहिणी असतात, ते पण करू शकतात. हे उत्तम उदाहरण या ताईचं आहे. आपण आता पाहिलं सगळं व्हिडिओमध्ये. तर खूप छान प्रकारचा हा तेलघाणा आहे आणि नैसर्गिक पद्धतीने इथं तेल बनवलं जातं. सर्व प्रक्रिया आपण पाहिली. आपल्याला जर नैसर्गिक म्हणजे खाण्याची इच्छा असेल, चांगलं केमिकलयुक्त आरोग्याची जर काळजी असेल, तर आपणही या संत वामन भाऊ लाकडी तेल घाण्याला भेट देऊ शकता, व्हिजिट देऊ शकता. आणि येथील जे तेल बनवलं जातं ते तेल तुम्ही इथं खरेदी करू शकता. तुमचं जर घरचं समजा धान्य असेल, कडधान्य, ज्यामध्ये आपलं सूर्यफूल असेल, करडई असेल, तीळ असेल, शेंगदाणा असेल, खोबरं असेल, तर ते आपण इथं घरून आणल्याच्या नंतर तेही इथं बनवून दिलं जातं. तर अशा प्रकारे हा तेलघाणा आहे. आपण सर्व माहिती पाहिली. आणि आपण चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. तर हा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून जरूर कळवा. तर चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.